मित्रांनो, कृष्णासाठी घेतली आता घड्याळ. घड्याळ दाखव रे. बघा अशी टायमिंगची घड्याळ आहे आणि 100 रुपयाला कोणती घड्याळ घ्या. घड्याळीच पूर्ण. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व तरेफा मित्रांनो, आम्ही आज कुठं आलेलो होतो जळुकाच्या यात्रेसाठी, ज्योतिबाची यात्रा. तर चला तर तुम्हाला आज संपूर्ण यात्रा तिथल्या काट्या, ते झेंड्याच्या काट्या ते पूर्ण दाखवतो. अगोदर काय करतो ते फिरून येतो. तर चला पोरांनी भरपूर नाद लावला, त्यांना मस्त खाऊ पिऊ घालून नंतर काय खेळायचं काय घ्यायचं. तर चला बघा मित्रांनो, कृष्णासाठी घेतली आता घड्याळ. घड्याळ दाखव रे. बघा अशी टायमिंगची घड्याळ आहे आणि 100 रुपयाला कोणती घड्याळ घ्या. घड्याळीच पूर्ण. तर चला मित्रांनो, घेतली आता कृष्णासाठी हे घड्याळ. जातो ताजं पुढं फिरतो. घ्यायचं काही तुला नाही घ्यायचं काही. अय श्यामराव, श्यामराव, अय श्यामराव, तुला घ्यायचं नाही काही. नाही काही तर रुसला काय. हां काय म्हणा कोणती तरी कशाला रे. टिकत नाही रे. नाही टिकत नाही नाही टिकत. चल तर बघा मित्रांनो, बरेच वेळा ते फिरत होते. जाऊ ना तिकडे, थांबा ना. आणि साऱ्या पोरांनी आता घड्याळीच घेतल्या तर साऱ्यांनी खेळायला जायचं म्हणजे. बघू कुठंतरी जाऊ खेळायला. एक जण आमचा पोरगा ते डीजे घ्यायचं म्हणतोय. भरपूर मोठी यात्रा आहे बरं का ज्योतिबाची. ज्योतिबा देवस्थान आहे बघा, मंदिर आहे. डीजेची गाडी कुठं सापडती. तर हे बघा मित्रांनो, मुलांनी पार असं फिरू परेशान करून टाकले. आता चालू शेवट काय ते उड्या हाणायचं म्हणते. तर उड्या हाणायला चालले दादा तिकडं. काय पैसे देऊन पाय दुखायची तर नाही. फक्त घड्याळ, जणांनी बॅट बॉल घेतले. लेडीजचं सारं सामान. तर हे बघा मित्रांनो, इथं पोराचे खेळणे तर रथ पाळणे ते काय मोठाले नाहीत बरं का. आणि अशा जाळ्या ते याला काय म्हणतात काय माहीत, मला नाव माहीत नाही. आणलंय आता पोरांनी इकडं फिरण्यासाठी. बघा छोटे छोटे असे लहान लहान मुलांचे रथ पाळणे, घोडा पाळणा. काय मुलांना मजा वाटते काय माहीत नसते. पैसे देऊन परेशान आहेत एवढ्या हाणायची. चला आमचे मुलं म्हणतात आता तिकडं ते मोठं लेझर त्याच्यावर उड्या हाणायच्या म्हणतात. निघालो तिथं आमच्या पुढं पळत येत. पोरांचं खेळायचं. एवढं मुलं आहे ना चौकास काय. हां बरोबर. टायमिंगचं काही लावलं नाही तुम्ही. टायमिंगचं पहिले अरे बघा मित्रांनो, चाललो जातो दर्शनाला. संध्याकाळचे 11 वाजले तरी पण बघा ही गर्दी यात्रेमध्ये. भरपूर गर्दी, पाय दुखायला लागले पार फिरू आमचे. म्हणलं चला आता मग अशी गर्दी होती लय देवापाशी. नंबर लागलेले होते भरपूर. तर त्याच्यामुळे म्हटलं नंतर दर्शन घेऊ गर्दा कमी झाल्यावर. आता चालत बघू आता किती गर्दी. तर जिकडं पाहावं तिकडं माणसाचं कशा कुठपर्यंत
बघा मित्रांनो मंदिर आहे ज्योतिबा देवस्थान आणि इथं 12 गाड्याचं पण हे असते बरं का नवसाचे त्याचे आम्हाला यायला जरा उशीर झाला आणि 12 गाड्याचं लवकरच असते गाड्या पण अजून इथं सुटलेल्या जागेवरच हे बघा हे मंदिर तर चला दाखवतो मध्ये गेल्यावर जर शूटिंग जर घेऊन दिली तर घेतो नाही तर नाही मग हे बघा मित्रांनो इथं उधळीत येतली एवढ्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनाला किती श्रीमंत जरी माणूस असला का ही देवडी वेचून नेणारच घरी 4-5 तरी एवढ्या वेचिणारच आमचा पण आला नंबर लागत प्रत्येक तिथं यात्राला येणारा भाविक 1 किलो 1.25 किलो कोणाचे 25 किलो कोणाचे 10 किलो एवढ्या उधळीत येचणारे आपले भाविक प्रत्येक माणूस येथून प्रसाद खाणारच चला तर हे बघा मित्रांनो यात्राची खरी मजा काट्या मिरवणूक म्हणजे झेंडा मिरवणूक देवाच्या काट्या रात्री 2 वाजता फिरायला निघतात पूर्ण मंदिराला राऊंड मारतात प्रदक्षिणा नंतर इकडे बाहेर पण निघतात खेळायला ही जी मंदिराची ज्योतिबाच्या देवाची मेन काठी ती बघा किती उंच आहे 60-70 फूट तर सहज असणार 60-70 एक माणूस खेळत जातात चला जवळून जाऊन दाखवतो मी मला पूर्ण काठी दिसावं त्याच्यामुळे थोडीशी लांबून शूटिंग घेतलेली
मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट.